प्राध्यापक डॉक्टर अक्षता गावडे या देशभक्त डॉक्टर रत्नापन्न कुंभार काउन्सिल ऑफ एज्युकेशनच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये समाजशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। डॉक्टर अक्षता गावडे यांनी नुकतंच आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले। 94 देशांमधील 3 लाख शिक्षक ज्या आंतरराष्ट्रीय टीचर्स ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झाले होते, त्या ऑलिम्पियाडमध्ये डॉक्टर अक्षता गावडे यांची टॉप 30 पर्सेंटाईल ग्लोबल टीचर म्हणून निवड झाली आहे। अशा पद्धतीचं यश मिळवणाऱ्या त्या शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातल्या पहिल्या प्राध्यापक ठरल्यात। या ऑलिम्पियाडमध्ये अध्यापनशास्त्राशी संबंधित विविध 6 क्षेत्रातील सखोल ज्ञान तपासण्यात आलं आणि डॉक्टर अक्षता गावडे यांची ग्लोबल 30 पर्सेंटाईल शिक्षक म्हणून निवड जाहीर करण्यात आली। वेगवेगळे ह्या 6 एरियाजमधून विद्यार्थ्यांच्या स्किल डेव्हलपमेंटपासून तुम्ही कशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये लीडरशिप क्वालिटीज डेव्हलप करणार आहात त्याबाबत यामध्ये विचारण्यात आलं होतं। 120 प्रश्न 60 मिनिटात तुम्हाला सोडवायचे असतात। नेगेटिव्ह मार्किंग ते देखील त्यामध्ये होते। ह्यामध्ये 3 लाख टीचर्स 94 देशातील 3 लाख टीचर्स यामध्ये बसले होते। तर त्यामधून टॉप 30 पर्सेंटाईल टीचर म्हणून निवड जी झालेली आहे त्याचा आनंद आहे आणि याचा उपयोग ह्या टीचिंग लर्निंगच्या पद्धतीचा उपयोग विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यामध्ये होणार आहे। कारण एक शिक्षकच असा असतो की तो विद्यार्थ्यांना चांगली दिशा आणि दशा देऊ शकतो आणि हेच प्रेरणा आहे की मी या पद्धतीनं ह्या परीक्षेला सामोरे गेले। ॲक्च्युली खूप भीती वाटत होती परीक्षेला सामोरे जात असताना, पण विद्यार्थ्यांना जर आपण पुढे त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर काही गोष्टी शिक्षकांना अवगत असाव्याच लागतात आणि ही परीक्षा आपल्याला एक प्रेरणादायी घटक ठरते। विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण ओळखून त्यांना व्यवस्थितपणे पुढील आपल्या भारतीय नागरिक म्हणून कर्तव्यदक्ष बनवण्यामध्ये ह्याचा खूप मला फायदा होईल असं मला वाटते। कर्नाटकातल्या जोयडा या दुर्गम भागात प्राध्यापक डॉक्टर अक्षता गावडे यांचा जन्म झाला। शाळेपासून ते PhD पर्यंतचं शिक्षण त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करतच पूर्ण केलं। याच प्रवासादरम्यान त्यांना अत्यंत प्रिय असलेल्या त्यांच्या दिव्यांग भावाचं निधनही झालं। आजही त्यांना भावाच्या आठवणीनं गहिवरून येतं। दिव्यांग म्हणून त्यांच्या भावानं ज्या परिस्थितीचा सामना केला त्याची जाणीव ठेवून त्यांनी दिव्यांगांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा एक विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावर संशोधन करून PhD प्राप्त केली आहे। दिव्यांगांसंदर्भात त्या नेहमीच संवेदनशील असतात। तो मतिमंद होता आणि आम्ही ग्रामीण भागामध्ये राहायचो, त्यावेळी मतिमंद मुलांना वेडे समजले जायचं आणि आम्ही संध्याकाळचे 6 वाजता ज्यावेळी त्याला बाहेर काढायचो त्यावेळी बाकीची मुलं दगडं वगैरे त्याला मारायची। ती जी भावना, ती जी संवेदना त्यावेळची होती खूप वाईट होती। मग ह्या सगळ्यामधून प्रेरित होऊन मी ठरवलं जर मला संशोधन करायचं असेल तर मी दिव्यांगांवर करेल, पण मतिमंद हा सायकोलॉजी टर्म असल्यामुळे जमणार नाही समाजशास्त्रामध्ये असं मला सांगितलं गेलं होतं। तरीही देखील मी ते जमवलं, सामाजिक आणि आर्थिक अभ्यास केला दिव्यांगांचा। त्याच्यामधून बरेचसे जे मत मांडलेले आहेत ते महाराष्ट्र राज्याने देखील अप्लाय केलेले आहे। जे 2016चा ॲक्ट निघाला त्यावेळी त्यांनी काही रेकमेंडेशन मागवले होते, ते मी पाठवले होते, तर तेही ॲक्सेप्ट केले। आणि ज्यावेळी हा रिसर्च झाला होता तर एक्सटर्नल रेफरीने वन ऑफ द मॉडेल रिसर्च असं त्याला शेरा मारलेला होता। प्राध्यापक डॉक्टर अक्षता गावडे यांना आत्तापर्यंत 50हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनपर लेखांचं वाचन आणि प्रकाशन करण्याची संधी मिळाली आहे। त्यांनी अनेक पुस्तकांचं अनुवादसुद्धा केलेत। एक आदर्श शिक्षिका, एक संवेदनशील व्यक्तिमत्व, वक्त्या, संशोधिका या त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे। विशेष म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यानंतर डॉक्टर अक्षता गावडे यांच्या प्रेरणास्रोत आहेत त्यांची छोटी कन्या अनुप्रिया गावडे। आणि माझी प्रेरणा शक्ती डॉक्टर APJ अब्दुल कलाम नंतर कोणी जे असेल तर माझी छोटी कन्या आहे जी विश्वविक्रमवीर आहे। 5 विश्वविक्रम तिच्या नावावर नोंद आहे। तर तिच्या प्रेरणेतून
कारण एखाद्या आजकाल आपण म्हणतो की आईवडिलांच्या प्रेरणेतून मुलं घडतात, पण माझ्या बाबतीत असं नाही आहे. मी माझ्या लेकीकडून प्रेरणा घेऊन आज इथपर्यंत आलेली आहे. ती माझी प्रेरणा स्रोत आहे आणि आदर्श आहे. कारण मला तिचे प्रत्येक गोष्ट आठवते. एकदा असंच कुठल्या तरी असंच एका अवॉर्डसाठी मी कमी पडले आणि मला मिळालं नाही. त्यावेळी मला म्हणाली की आई, तू कुठे कमी पडतेस ते तू काय कर, लिहून काढ आणि ज्या एरियाजमध्ये तू कमी पडतेस, ती फक्त 6वीला आहे, ज्या एरियाजमध्ये तू कमी पडतेस तिथं तू वर्कआउट कर. आम्ही म्हटलं एवढ्या सगळ्या जबाबदारीतून जमत नाही बाळा. त्यावेळी तिचं म्हणणं होतं, कधीही कारणे सांगायचे नाही. मी विद्यार्थ्यांना शिकवते, पण माझ्या लेखीनं मला धडा शिकवला, कारणे सांगायचं नाही. डॉक्टर अक्षता गावडे या विश्वविक्रमवीर अणुज्ञा आणि संविधान कन्या ग्लोबल पीस अँबॅसेडर डॉक्टर अनुप्रिया गावडे यांच्या आई आणि कोल्हापुरातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट अमित कुमार गावडे यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या कुटुंबियांना विशेष अभिमान तर आहेच, त्याचबरोबर त्या ज्या समाजशास्त्र विभागात कार्यरत आहेत त्या विभागाचे प्रमुख महेंद्र कुमार जाधव यांनीसुद्धा त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. गावडे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षेत जागतिक स्तरावरील 94 देशातील 3 लाख शिक्षकामधून टॉप 30% टीचर म्हणून जी त्यांची निवड झालेली आहे ती योग्यच आहे. खरं तर त्या वर्क करत असताना त्यांचं वर्क अतिशय सिन्सिअर, बिनचूक आणि प्रामाणिकपणे त्या काम करत असतात आणि हा जो पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, आमच्या समाजशास्त्र विभाग नाईट कॉलेज कोल्हापूरला हा भूषणावर विभाग आहे. त्याचबरोबर त्यांनी केलेली समाजाची सेवा तितकीच वाखाणण्याजोगी आहे. जसं हे परीक्षेचं काम असेल, कॉलेजचं काम असेल, तर त्या झोकून देऊन काम हे करतातच, हा ड्युटीचा भाग झाला. पण समाजामध्ये जात असताना सुद्धा अनेक समाज उपयोगी सेवाभावी संस्थेत त्या सदस्य आहेत आणि इतर फौलावेसुद्धा त्या सदस्यासाठी समाजासाठी ते व्यतीत करतात. त्या सर्वांगाने त्यांचा बायोडेटा सुंदर आहे, त्या पद्धतीने त्यांचं वर्तन आहे आणि हा प्रशंसनीयदृष्ट्या ही गोष्ट आमच्या डिपार्टमेंटला आहे असं मला एक विभागप्रमुख वाटतं. डॉक्टर अक्षता गावडे यांच्या यशामध्ये त्यांना त्यांच्या संस्थेच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉक्टर प्रसाद मगदूम, सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम, सदस्य वैभव पेडणेकर, कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर FE पाटील, शहाजी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण पाटील, नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर SJ फराकटे यांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभलं आहे.